या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आमचे काही सोशल मीडियावाले सर्व प्रतिनिधी आणि माझ्यासोबत उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते रमेशभाई कदम, आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष बारके शेठ बने, त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे सरचिटणीस प्रशांत यादव साहेब, महिला अध्यक्ष कोथवडेकर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज विशेष पत्रकारांशी बोलण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे. तुम्हाला जे निमंत्रण पाठवले आहेत ना, माझं नाव मी सांगितलेलंच आहे, म्हणजे बबन कनावजे. मी राष्ट्रवादीचा सरचिटणीस आहे. वयाच्या 18व्या वर्षापासून पवार साहेबांबद्दल कायम इकडे तिकडे न जाता मुंबईमध्ये नगरसेवक होतो, गटनेता होतो आणि अशा प्रकारे काम केलेलं आहे. आणि आज रत्नागिरीचा 4 वर्ष मी निरीक्षक म्हणून काम करतोय. आपल्याला माहितीच आहे की 2 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात लागतात. त्याच्या निमित्ताने सर्वच पक्षांची तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात तर 2 आघाड्या आहेत, महाविकास आघाडी आहे, महायुती आहे, आणि त्यांच्या माध्यमातून जी प्रचार यंत्रणा राबवलेली जाते सर्वत्र, तशीच या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आम्ही तयारी करतोय. आपल्या सर्वांना माहितीच आहे की रत्नागिरीत मागच्या 2019 मध्ये जर पाहिलं असेल तर त्यावेळेच्या आघाडी आणि युती अशी त्यावेळेला युतीमधून शिवसेना होती आणि त्यांचे 4 आमदार या रत्नागिरी जिल्ह्यात निवडून आले होते. आघाडीतून आमचे 1 आमदार निवडून आले होते आणि असे रत्नागिरी जिल्ह्यात विभागणी झाली होती. या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले होते. आणि म्हणूनच आताच ज्या घटना घडलेल्या आहेत मागच्या 2-2.5 वर्षामध्ये, पहिल्यांदा काही लोक शिवसेनेतून बाहेर पडले, त्यांनी एका कारणामुळे ते तिकडे गेले, आणि मागच्या वर्षी आमच्यामधून काही लोक बाहेर केले. तो 40 लोक आमदार अशा तऱ्हेने बाहेर पडलेले आहेत. परंतु असं असताना देखील लोकसभा जी झाली नुकतीच, त्या लोकसभेमध्ये जर पाहिलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या दिशेनेच कल दिसतोय. ज्या रत्नागिरीमध्ये आपण आहेत तर रत्नागिरी जिल्ह्याचं जरी आपण पाहिलं, जरी या ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाले असले तरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या 5ही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने अतिशय चांगली अशी आघाडी घेतलेली आहे. आणि म्हणूनच आता आम्हाला ज्याप्रमाणे अजून तिकीट वाटप झालेलं नाही, शेवटी आमची महाविकास आघाडी आहे, त्या आघाडीच्या माध्यमातून आघाडीचे नेते ज्यावेळेस निर्णय घेतील त्याच्यानंतर सर्वत्र उमेदवार जाहीर केले जातील. असं असलं तरी देखील या जिल्ह्यामध्ये 5ही विधानसभा मतदारसंघातली तयारी आम्ही करतोय, आमचे कार्यकर्ते करतायत. जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, महिला, युवक, सेवा दल किंवा इतर सगळं अल्पसंख्याक या माध्यमातून आम्ही आमचे नेते पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, राहुलजी असतील, हे सगळे बसून निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही जाहीर करणार आहेत. पण आता कमीत कमी तुमच्यासारखे पत्रकार आहेत इथे, सगळे ज्येष्ठ दिसतात इकडे, त्यांनी समजून जायला पाहिजे या गोष्टी. काय आम्ही तोंडाने कशाला सांगायला पाहिजे. परंतु काही दिवसापूर्वी माजी खासदार विनायक राऊत तिथं आले होते आणि त्यांनी त्या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितलं की शिवसेनेचा इथं आमचा हक्क आहे, आमचा दावा या मतदारसंघावर आहे. त्याने सांगितलं, मी अगोदर सांगितलं ना, सगळे आम्ही सुद्धा मागतोय, काही आम्ही सुद्धा बोलतोय, दापोले आम्ही मागतोय, रत्नागिरी बघा. 5 सीट ज्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यापैकी ज्या सिटिंग आहेत त्याच्या 4 सेनेच्या आहेत आणि 1 राष्ट्रवादी. त्यामुळे जिल्ह्यामध्ये फक्त एकच राष्ट्रवादीची सीट असल्यामुळे आम्ही आग्रही आहोत की ती आम्हाला मिळाली. आणि त्यामुळं सिस्टीमवर अंतिम निर्णय ठेवलाय. उद्या जर सिस्टीला वाटलं की नाही इथे आम्हाला दुसऱ्याला द्यायचंय, आम्ही त्याचं काम करू. बरोबर. ऐका ना, असं कुठे झालंय का? तुम्ही आहेत की नाही पत्रकार, जिथे पवार साहेब जाणार, आज पवार साहेब इतक्या या वयात काम करतायत, त्यांना काय त्याच्यात हे वाटत नाही. असं आपणच बोलतो वय झालंय वगैरे, पण जिथे पवार साहेब आता ह्या काळात वेळ कमी आहे, ते ज्या ठिकाणी सभा घेणार
ते आता तुम्ही समजायला पाहिजे ना ते काय सांगा विषय आम्ही कशा आम्ही आग्रह धरून ज्या ठिकाणी आहे ना तिथे आग्रह धरून वगैरे सगळं झालेलं आहे. पण आताच कशाला मी सांगायचो ही सीट आम्हाला डिक्लेअर झालेली आहे, मग ते तिकडे कोणतरी येणार ते बोलणार कसं काय त्यांनी केलं. आमच्यात आता उगाच वादावादी नको, आम्ही सगळे एकत्र आहेत. खासदारांची आमची मुंबईत चर्चा होते, सगळ्यांशी होते. तुम्ही काय चिंता करू नका त्याची. फक्त हा जो उद्याचा आमचा कार्यक्रम आहे त्याला तुम्ही चांगली प्रसिद्ध द्या आणि तुमच्या माध्यमातून मी आमचे कार्यकर्ते आहेत पण या भागातील ज्या या मतदारसंघातील जनतेला देखील माझी विनंती आहे की पवार साहेब खूप वर्षांनी येतात. पवार साहेबांचं कोकणावर प्रेम आहे, रत्नागिरी जिल्ह्यावर तर विशेष आहे. हा फलोत्पादन जिल्हा म्हणून त्यांनी त्यावेळेस केला होता. त्याच्यानंतर मच्छीमारांचे प्रश्न असेल ते डिझेल वगैरे बऱ्याच विषयावर ते या भागामध्ये या सभेमध्ये चर्चा करणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त याला प्रसिद्धी द्या आणि त्या दिवशी देखील उपस्थित राहा त्यांच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये. एवढंच मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय.